शुभेच्छा देतो। या ठिकाणी यायला उशीर झाला कारण अंदाज म्हणजे सूर्यास्त जवळपास होत होता आणि त्यामुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ घेता आलं नाही आणि मग आपल्याला भेटणं होतंच। त्यामुळे हेलिकॉप्टर असू द्या नसू द्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार आणि म्हणून बाय रोड या ठिकाणी मी इथे आलो। त्यामुळे यायला उशीर झाला। आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। सगळे माणसं तिकडे बाहेर रस्त्यावर उभे आहेत। मुकेश, ती सगळी लोक बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये यायला सांगा। आणि मी आज भद्रावतीच्या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करायला आलोय। खरं म्हणजे एक नवा निर्धार आणि नवा संकल्प घेऊन मी आलोय। हा निर्धार विकासाचा आहे, हा संकल्प विकासाचा आहे। मगाशी तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या भद्रावती नगर परिषदेवर कायम भगवा डौलाने फडकलेला आहे आणि हा भगवा येणाऱ्या 2 तारखेला देखील आपल्याला पुन्हा डौलाने फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय। खरं म्हणजे नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार प्रफुल्ल रामदास चटके या जो तो अमिताभ बच्चन आहे आणि नक्की उंचीप्रमाणे उंचीचं काम करेल। तो उंचीप्रमाणे तेवढ्या उंचीचं काम केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या मागे हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे उभा आहे। आणि त्याच्या टीममध्ये मंगला उपरे, महेश जीवतोडे, प्रीती मसराम, संदीप वडाळकर, सुनीता टिकले, प्रफुल्ल सारवान, दिनेश घडले, माधुरी देवईकर, राहुल सोनटक्के, मंगला ननावरे, अखिलेश निळकंठ असवले, तृप्ती हिरादेवे, शीला पाठक, आशिष गणपत डोंगरे, योगेश गाडगे, गिरिजा बेहरे, संतोष कुरेकार, शोभा पारकी, शीला कुळमेते, सुधीर सातपुते, देवेंद्र गडपाले, रेखा खुटेमाटे, प्रकाश कटलावार, चंद्रकला खिरटकर, अनिता मुडे, सागर कोलटकर, मिलम ज्ञानेश्वर अत्राम, तेजस्विनी क्षीरसागर, लक्ष्मी पारकी। बरोबर आहे? पूर्ण झाले? ह्या सर्व नगरसेवकांची टीम पण आपल्याला विजयी करायची आहे आणि ज्या लोकांना या निवडणुकीमध्ये तिकीट देता आलं नाही त्या लोकांना हा एकनाथ शिंदे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही। इथं आपण सर्व कार्यकर्ते आहोत। हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय तोही कार्यकर्ता म्हणून, काल कार्यकर्ता, आज कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी संघटना आहे। कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखणारी शिवसेना आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे। एकनाथ शिंदे जसा 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरला ते आपल्याला माहित आहे। आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने एकनाथ शिंदे बना आणि शिवसेना घराघरात
गावागावात लोकांच्या मनामध्ये पोचवण्याचं काम करा, ही विनंती आपल्याला मी करायला आलो. खरं म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपले प्रफुल्ल भाऊ चटकी यांना विजयी करायचंच आहे आणि त्यांच्याबरोबर टीमचं नाव घेतलं, या सगळ्यांना विजयी करायचं आवाहन मी करायला आलोय. 2 डिसेंबर येऊ द्या, आमचे प्रफुल्ल भाई चटकीपट निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. कारण त्याचं नावच चटकी आहे. चटकीपट हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही एकदा ठरवलं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदा ठरवलं की मग काळ्या दगडावरची भगवी रे कोणी पुसू शकणार नाही. एवढा आत्मविश्वास प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, भद्रावतीमध्ये या शहराच्या प्रगतीशी आपली युती आहे. विधानसभेत आपल्याला अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळालं. महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला. लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं. त्यामध्ये देखील सर्वाधिक स्ट्राईक रेट हा तुमच्या शिवसेनेचा होता, हे देखील मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. भद्रावतीमध्ये तेच घडणार. भद्रावतीच्या विकासाचं नवं पर्व त्यामुळे सुरू होईल अशी मी गॅरंटी द्यायला आलोय तुम्हाला, गॅरंटी द्यायला. आणि एकदा गॅरंटी माझी दिली, एकदा शब्द दिला की शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. प्रफुल्ल भाऊ ओरिजिनल शिवसैनिक आहे. आणि म्हणून निवडणूक तिरंगी होऊ द्या, चौरंगी होऊ द्या, परंतु इथं भद्रावती जिंकणार भगवाच आणि भगवाच, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून एक विश्वास ठेवा, भद्रावतीत तुमच्या प्रत्येक कामासाठी, या ठिकाणी विकासासाठी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा शिवसैनिक आहे. विकासासाठी कटिबद्ध असलेला शिवसैनिक आहे. प्रफुल्ल भाऊ किती 2 वेळा नगरसेवक होते, 3 वेळा नगरसेवक होते, 2 टर्म नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते. चांगला अनुभव आहे तुम्हाला. मग मधल्या काळात काय गडबड होती काय? माझ्यावर विश्वास ठेवून यांनी मुकेश जीवतोडे आणि यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली सर्व टीम पुन्हा आपल्या स्वगृही परतली. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण आपण वेगळे राहू शकत नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांची शिकवण 80% समाजकारण, 20% राजकारण घेऊन आपण चाललो. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये 2.5 तासापेक्षा जास्त झोप नाही घेतली. मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी? मला मी झोपायला नाही, लोकांची झोप उडवायला आलेलो आहे. लोकांची झोप उडवायला आलोय. आणि म्हणूनच भद्रावतीमध्ये आता एकच आवाज दुमदुमला पाहिजे. आता वेळ बदलली आहे. नेता सुद्धा बदलेल, विकासाची दिशा सुद्धा बदलेल. आणि विकासाचं एकच निशाण शिवसेनेचा धनुष्यबाण, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे जे 2.5 वर्ष काम केलं ते तुमच्या समोर आहे. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींना थांबावं लागलं. लाडक्या बहिणी, मी प्रत्येक सभेत, आशिष जयस्वाल माझ्याबरोबर होते, प्रत्येक सभेमध्ये बघितलं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. लाडक्या भाऊही होते, पण लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड जशा विधानसभेमध्ये एकत्र आल्या तशाच यावेळी देखील मला दिसतायत. कारण मुख्यमंत्री असताना मी अनेक योजना सुरू केल्या. त्या सगळ्यात माझी आवडती योजना कुठली? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना केल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. विरोधक कोर्टामध्ये गेले,
परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि आम्ही टीमने निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली। लाडकी बहीण योजना तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। हा एकनाथ शिंदे गरिबीतून आलाय, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। एका शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो, एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो। हे काही लोकांना पोटदुखी झाली, काही लोकांना मळमळ झाली, जळजळ झाली, अजूनही त्यांचे पोटदुखी संपत नाही। माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना सांगू इच्छितो, यांना आता एकदा कायमचा जमाल घोटा देऊन टाका। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, गरिबी पाहिली आहे, त्यावेळेचा काळ मी पाहिलाय। माझी आई कशी काटकसर करत होती घर चालवताना, हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलंय। पत्नीची जी काही ओढाताण होत होती ती पाहिली आहे, घरातलं कुटुंब पाहिलंय। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मातांना सरकार म्हणून काहीतरी आपण आधार दिला पाहिजे। आणि म्हणून त्याच्यातून लाडकी बहीण योजनाचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली। आताही काही लोक विरोधक अफवा पसरवत आहेत, लाडक्या बहीण योजनेचं काय होणार? काही होणार नाही। तुमचा हा लाडका भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी सांगायला आलोय तुम्हाला। नुसती लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित नाही, थोडा आम्हाला जरा नीट सगळं मार्गावर येऊ द्या। या लाडक्या बहीण ज्या आहेत यांना बचत गटामध्ये देखील आपण ग्रामीण भागामध्ये बचत गटाला अनुदान देतो। अशी शहरात मिळत नाही ना, अर्बनला नाही, पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं आहे। शहरातल्या पण माझ्या लाडक्या बहिणींना बचत गटाची योजना अनुदान दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हा देखील शब्द आहे। आणि म्हणून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काही योजना आहे। माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय दिला, 50% फी होती, 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला। शेतकरी सन्मान योजना सुरू झाली, पीक विमा योजना सुरू झाली, अनेक योजना, वयोश्री ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली। माझ्या काळात आता त्याच्यामध्ये थोडी अडचण आली आहे, ती अडचण देखील दूर करू, युवकांच्या हाताला देखील रोजगार मिळाला पाहिजे, त्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे। मी सोन्याचा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी या माझ्या माय भगिनींसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या भावंडांसाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे। आणि म्हणून हे जे मी बोलतो ते करतो, मी जे जे बोललो ते केलंय। एकनाथ शिंदे खोटा वादा करणार नाही, जे बोलणार तेच करणार, तेच बोलणार, जे होणार नाही ते बोलणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही जसं म्हणजे काम असं केलं पाहिजे। मी आपल्याला सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। आणि म्हणून हर कोई कर लेता, या राजनीति तो हर कोई कर लेता, काम करो ऐसा कि मिसाल बन जाए, कायमचं नाव राहिलं पाहिजे। बाळासाहेब सांगायचे, शब्द द्या पूर्ण करा, सत्ता येते सत्ता जाते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, त्या नावाला जपा। आणि म्हणून ते जपण्याचं काम शिवसेना करते आहे, जपण्याचं काम माझे कार्यकर्ते करतायत। मला अभिमान आहे, या व्यासपीठावर सगळे बसलेले माझे पदाधिकारी, सगळे उमेदवार, या सगळ्यांचा अभिमान आहे। आणि तुम्ही समोर बसलेले
सर्व कार्यकर्ते, माझे बांधव भगिनी, सर्व यांच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही ऐश्वर्य आहे, शिवसेनेची संपत्ती कोण आहे? ही समोर बसलेली जनता. माणसं किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे माझ्यासाठी महत्वाचं. आणि म्हणून या विचाराने आम्ही काम करतोय, पुढे जातोय. मला एवढंच करायचं आहे, या राज्यामध्ये जनतेला विकास पाहिजे. विकासाचे मारेकरी नको, विकासाचे वारकरी आपल्याला पाहिजेत. विकास पुढे घेऊन जाणारे लोक पाहिजेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलोय. बाकी काय कामं असतील ते मी करून घेईन, कारण याच्यामध्ये मी हे पण सांगतो, आपण पूर्वी काय काय या ठिकाणी दिलेला आहे निधी. अशीच मगाशी काढला होता ना आपण. भद्रावती नगर परिषदेसाठी अमृत अंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्यासाठी 53 कोटीचा निधी दिला आहे. लेंडाळा तलावाचं $1 कोटी, नमो उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान, आणि यासाठी रस्ते नाले बांधण्यासाठी 9 कोटी रुपये, क्विक रिस्पॉन्स व्हेकलसाठी 69 लाख रुपये, ई लायब्ररीसाठी 49 लाख रुपये. बघा, हे तर छोटा विषय आहे, परंतु तुम्ही एकदा 2 तारखेला आपला उमेदवार, काय सांगायचं तुला, कुनाडा टोला ग्रामपंचायती नगर परिषद भद्रावतीमध्ये विलिनीकरण करण्याबाबत हे आता निवडणूक झाल्यावर करू. निवडणूक झाल्यावर करू, कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे चिंता करू नका. आणि गृहनिर्माण खातंही माझ्याकडे आहे, त्यामुळे घरांचंही स्वप्न, विकासाचं स्वप्न. तुम्हाला काय पाहिजे? चांगले रस्ते, पाणी, भुयारी गटार योजना, साफसफाई, उद्यान, पोरांना खेळायला मैदान, शाळा, अभ्यासिका, आरोग्य केंद्र, हे सगळं जे आहे हे सगळं देण्याची जबाबदारी आमची आहे. का? तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि म्हणून ते देण्यासाठी या ठिकाणी वचन द्यायला मी तुम्हाला आलोय. म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे, आपले प्रफुल्ल चटके यांना मतदान करायचंच आहे. आणि मी उमेदवारांनाही सगळ्या सांगतो की तुम्ही जेव्हा स्वतःसाठी मत मागाल तेव्हा नगराध्यक्ष पदासाठी देखील 1 मत मागायचं आहे, न विसरता. कारण 1 नगराध्यक्ष आणि 1 स्वतःसाठी. 2 मत करणार ना लोक, 1 माणूस 3 मत करणार नगराध्यक्ष पदासाठी आणि 2 आपल्या जे नगरसेवकांसाठी. म्हणजे 2 जे नगरसेवक आहेत उमेदवार, त्यांनी 3 मतं मागायची आहेत नगराध्यक्ष पदासकट. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलोय, शुभेच्छा द्यायला आलोय. त्याचबरोबर मूळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या भारती सुनील राखडे, हे लाडकी बहीण उभी आहे, हिला पण आपली तिकडे निवडून आणायची आहे. तुमचे सगळे नातेवाईक, सगळे जे कोणी असतील, या ताईला देखील आपल्याला निवडून आणायचं आहे, ही विनंती मी आपल्याला करतो. आणि म्हणून विकास, तुमचं 1 मत विकास घडवेल. तुमचं शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, हे गणित आपल्या लक्षात ठेवा. कारण विकास हाच आपला अजेंडा आहे. आपला अजेंडा खुर्ची नाही, आपला अजेंडा खुर्ची नाही, आपला अजेंडा ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे, हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून तेच आपण करत आलोय. आणि म्हणून मला आपला अभिमान आहे, एवढा वेळ झाला तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. हे प्रेम
सगळ्यांच्या नशिबात नसतं, ते प्रेम एकनाथ शिंदेच्या नशिबात आहे। मी भाग्यवान आहे की तुमच्यासारखे सर्व सहकारी मला भेटले, हे माझं भाग्य आहे। आणि म्हणून तुमच्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ शिंदे करत राहील, ही खात्री आपल्याला द्यायला मी आलेलो आहे, खात्री द्यायला आलो। आणि म्हणून आज निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा, निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा, आणि निर्धार करा भद्रावतीच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा, निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा, आणि निर्धार करा या भद्रावती नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा। जय हिंद, जय महाराष्ट्र।